जय जवान जय किसान. शेतकरी बांधवांनो, सध्याचा सीझन हा शेती मातीचा आहे आणि खरीप सीझन शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा सीझन अत्यंत महत्वाचा असतो असं मी वैयक्तिक मानतो. कारण या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने यवतमाळमध्ये जर एकंदर विचार केला तर मेजॉरिटी 70% अधिक लोक हे शेतीवरती डिपेंड आहेत, शेतीवरती निर्भर आहेत. शेतीच्या व्यतिरिक्त लोकांना दुसऱ्या कुठल्याही रोजगाराच्या फॅसिलिटी विदर्भ सारख्या रिजन मध्ये उपलब्ध नाहीयेत. अशा काळामध्ये जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये येतो, जे ऑफिसेस ऍग्रिकल्चर शेती मातीला कनेक्टेड असतात, तशा ऑफिसमध्ये जेव्हा येतो तेव्हा हे अधिकारी अब्सेंट असतात. आजचा सोमवार आहे, पहिला वर्किंग डे आहे आणि या ऑफिसचं नाव काय माहिती की तुम्हाला? जिल्हा बीज प्रमाणीकरण, सीड सर्टिफिकेशन. या लोकांचं या सीझन मध्ये एवढं महत्वाचं काम असतं की याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की सेंट्रल लेवलला एक एजन्सी काम करते, त्याला आपण नॅशनल सीड कॉर्पोरेशन म्हणतो, ज्याची स्थापना 1963 साली झाली होती आणि त्याचा हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे. सेकंड वन स्टेट लेवलवरती जर विचार केला आपण तर महाबीज आहे, ज्या महाबीजचं हेडक्वार्टर हे अकोल्यामध्ये येतं. 1970 आणि 76च्या दशकामध्ये काळामध्ये महाबीजची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली होती, म्हणजे त्याचं मेन हेडक्वार्टर ते अकोल्यामध्ये आहे. आणि सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांना सीड उपलब्ध करून देणारी महत्वाची एजन्सी म्हणजे महाबीज आहे. आणि महाबीजच्या अंतर्गत म्हणजे सीड सर्टिफिकेशन एजन्सी अंतर्गत ही सर्व कार्यालय काम करत असतात. आणि डिस्ट्रिक्ट लेवलला एक अधिकारी असतो ज्याला आपण बीज प्रमाणीकरण अधिकारी असं म्हणतो. आता मी यांना फोन लावला तर ह्या अब्सेंट आहेत. त्यांनी रिझन दिलं की माझी तब्येत खराब आहे म्हणून. आणि लक्षात घ्या, यांचं काम मी इथे हे सन्मान्य शिपाई आहेत, यांच्याकडे दाखवा. हे सन्मान्य शिपाई आहेत, यांना विचारलं मी की काही रजिस्टर वगैरे असतं का, नोट आउट? तर हे बोलले की त्या अधिकारी आहेत, त्यांचं असं काही नोट आउट नसतं. डायरेक्ट एसओ ऑफिस, एसओ म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयामध्ये त्यांची नोटिंग असते. बरं ठीक आहे बा, त्या ठिकाणी असेल. इथं काहीच होत नाही. बायोमेट्रिक आहे विचारलं तर बायोमेट्रिक पण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या सीझन मध्ये ही लोक काय काम करत असतात माहितीये का? सीड जे शेतकऱ्यांपर्यंत जात आहे ते वेल क्वालिटीचं आहे का, सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित आहे का, बोगस नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी चेकआउट करण्याचं काम हे करत असतात. सीडची क्वालिटी, त्याची प्युरिटी, त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज, अशा अनेक गोष्टी चेकआउट करण्याचा अधिकार यांना असतो. फील्डवरती जाणे, इन्स्पेक्शन करणे, इन्स्पेक्शन नंतर तो प्लॉट खरंच बेटर आहे का की नाही, अशा अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हा लेवलला ह्या अधिकारी बसत असतात. आता ही चेअर त्यांची रिकामी आहे. हे जे काका आहेत साहेब, हे एक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि हे कंत्राटी बेसिस वरती सध्या काम करतात. आता कंत्राटी बेसिस वरती सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला काम करण्याचा अधिकार आहे का, हे काय मला माहिती नाही. आणि हे छोटं मोठं दप्तर आहे त्यांचं या ठिकाणी. हे काय छोटं मोठं दप्तर आहे, ठीक आहे. हे महाबीज वगैरे तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी ह्या काय ऑफिसर्स उपलब्ध नाहीयेत. आजचा म्हणजे सोमवार, पहिला वर्किंग डे, जून महिना आहे, मृग नक्षत्राला सुरुवात झालेली आहे. 2 ते 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आता मान्सून एंटर झालेला आहे. विदर्भामध्ये काही दिवसात आता पावसाला सुरुवात होईल. काय म्हणतो माऊली? ठीक आहे. आपण सेवानिवृत्त आहात, तरी कंत्राटी म्हणून काम करताय. मॅम हजर नाही येत आहे ना, रजिस्टर्ड वगैरे रुटीनचं इथं नसते आहे ना, इथं काहीच नसते. का बरं, नेमकं असं काय कारण? इथं काय नसतं, बायोमेट्रिक पण नाही आहे ना. म्हणजे ऑफिस हवेमध्ये, ऑफिस हवेमध्ये, देखरेख नाही, कुणी नाही. शेतकऱ्यांना हे माहिती पण नसतं की हे कुठे आहे आणि नेमकं याचं काम काय आहे म्हणून. या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा अडचणी आहेत या संदर्भात. आता मी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे तक्रार करेल. एवढंच काय, तर या संदर्भात मला जी काही अद्ययावत माहिती घ्यायची ती सुद्धा घेण्याचा प्रयत्न करेल.
हम्म. अ, आणि यवतमाळ जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहेत माननीय ढगे यांना सुद्धा या विषयाच्या संदर्भाने तक्रार दिली. आता बघूया काय होतं ते. ठीक आहे, थांब. पंढरी पाटे शेतकरी चळवळ.